विठ्ठला तुझे रूप सावळे डोळ्यांनी पाहावे असे, भक्तीच्या सागरात चिंब होऊन नाव घ्यावे फक्त तुझे, बोला जय हरी विठ्ठल। नमस्कार, मी प्रतीक्षा तडका ऑन बीट्स बाय प्रतीक्षामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आषाढी एकादशी अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे। माझा थंबनेल आणि प्रस्तावना बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत। येस, यू गेस इट राईट। आपण आषाढी एकादशीसाठी एक उपवासाचा पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजे खमंग, कुरकुरीत आणि लहान मोठा सगळ्यांना आवडणारा साबुदाणा वडा। चला तर मग जास्त वेळ न वाया घालवता आपण साबुदाणा वडा बनवायला सुरुवात करूया। आपण 2 वाट्या साबुदाणा इथे घेणार आहोत। 1 वाटी मी ऑलरेडी यात ओतलेली आहे आणि ही दुसरी वाटी। आता हा साबुदाणा आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि याला भिजत घालूया। हलकं थोडंसं साबुदाण्याच्या वर येईल एवढंच पाणी इथे वापरलेलं आहे। आता हे यावर झाकण ठेवून आपण याला किमान 7 ते 8 तास किंवा रात्रभर जरी भिजवला तरी चालेल। तर आपला साबुदाणा हा भिजून आता रेडी आहे। तुम्ही बघताय खूप असा ओलसर हा साबुदाणा नसायला हवा, किती व्यवस्थित भिजला गेला हे तुम्ही बघू शकता। हे बघा, दाबल्यानंतर असं छानसा तो फुटतोय। तर अशा पद्धतीने जास्त ओलसर न ठेवता, जास्त पाणी साबुदाण्यामध्ये राहिलं नाही पाहिजे, अशा पद्धतीने आता हा आपला साबुदाणा भिजलेला आहे। तर यात आपण बाकीचे जिन्नस आता ऍड करूया। आता यात आपण जाडसर अशी मिरची दळून घेऊन ती टाकणार आहोत। तिखटचा अंदाज हा तुमच्यानुसार घ्या की तुम्हाला घरामध्ये तुम्ही किती तिखट खातात। तसेही साबुदाणे वडे हे खूप जास्त तिखट असे खाल्ले जात नाही। सो मीडियम अशी मी ह्या ठिकाणी आता 2 ते 3 मिरच्या ह्या घेतलेल्या आहेत। त्यात आपण आता ऍड करणार आहोत भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट। कूट पण थोडासा जाडसरच आपण यामध्ये वापरत असतो। त्यानंतर 2 ते 3 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे। हे बटाटे आपण इथे स्मॅश करून घेणार आहोत, किसून घेतला तरी चालतो। आणि चवीनुसार मीठ। आमच्याकडे उपवासाला जिरे खात नाही म्हणून मी इथे जिरे टाकत नाहीये, बट तुमच्याकडे जर चालत असेल तर तुम्ही जिरे पुढेही टाकू शकतात। आता हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घेऊया। आपले मिश्रण हे आता रेडी आहे। हे खूप जास्त मळायचं नाहीये, साबुदाण्याचा असा लगदा झाला नाही पाहिजे, जेणेकरून साबुदाणा जो टपोरा असेल ना तर तो साबुदाणा वडा दिसताना पण छान दिसतो। थोडासा आपण याला पाण्याचा हात मारणार आहोत, सो दॅट याची बाइंडिंग अशी छानशी होईल। आता आपण वडे बनवायला घेऊ। वडे बनवण्याआधी त्याआधी आपण तेल गरम करत ठेवूया। थोडासा पाण्याचा हात घेऊन थोडासा हात ओलसर करून इथे वडा आपण बनवायला घेणार आहोत। वड्याची साईज तुम्हाला हवी तशी तुम्ही करू शकता। बघा, इथे छानसं गोल गरगरीत व्यवस्थित वडा हा तयार झालेला आहे। असेच आपण बाकीचेही बनवून घेऊया। असे आपण इतरही वडे बनवून घेणार आहोत आणि सगळे मग एकत्र तळूयात। अशा पद्धतीने आपण ही काही वडे तयार करून घेतलेले आहेत। आता आपण यांना तळून बघूया। वड्यासाठी आपलं तेल इथे आता गरम होत आलेलं आहे। वडे तळण्यासाठी आपल्याला कडकडीत तेल लागतं, तर आपण बघूया तापले की नाही ते। तर तुम्ही बघू शकता तेल हे चांगलं तापलेलं आहे। वडे सोडल्यानंतर सुद्धा हीटची फ्लेम जी आहे ती मीडियम टू हाय वरतीच ठेवायची आहे, लो करायची नाहीये। आपण आता तळून बघूया। वडे टाकल्यानंतर किमान 1 ते सव्वा मिनिटं 1.5 मिनिटं त्यांना टच करायचं नाही, नाहीतर ते एकमेकांना चिपकू शकतात। सो थोडंसं त्यानंतर आपण त्यांना हलवणार आहोत। तुम्ही बघू शकता वडे इथे छानसे मोकळे झालेले आहेत। आता आपण यांना गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत, मीडियम टू हाय फ्लेम वरती।
लो फ्लेम वरती जर वडे तळले ना तर ते वडे तेल जास्त शोषून घेतात आणि मग ते तेलकट तेलकट लागतात. बघू शकता आपले वडे इथे छानसे गोल्डन कलर तळून झालेले आहेत. त्यांना आपण आता एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही बघू शकता कसे कुरकुरीत खमंग असे हे वडे झालेले आहेत. आहा, हे बघा मस्त वडे आपले बनून आता तयार होत आहेत. आपले आता इतरही वडे छानसे तळले जात आहेत. मी जसं आधी म्हटलं होतं की साबुदाणा हा जास्त ओलसर नसावा. साबुदाणा जर त्याच्यामध्ये जास्त पाणी राहिलं तर ज्यावेळेस आपण वडे तळायला घेतो त्यावेळेस ते पाणी जे त्यांनी शोषलेलं असतं त्याच्यामधल्या पाण्याची ही वाफ बनायला लागते आणि मग ती वाफ बाहेर येण्यासाठी जेव्हा प्रयत्न करते तेव्हा ते साबुदाणे फुटतात आणि आपल्यालाही त्याचा तेल उडून वगैरे इजा होऊ शकते. सो त्यासाठी साबुदाणा भिजवताना पाण्याची तेवढी खबरदारी घ्यावी लागते. आपले वडे तळले जात आहेत तोपर्यंत आपण वड्यांसोबत खाण्यासाठी आमटी बनवूया. बहुतेक ठिकाणी वडे हे कोशिंबिरी सोबत खाल्ले जातात, काकडीची कोशिंबीर किंवा दही. माझ्या घरामध्ये वड्यांसोबत शेंगदाण्याची आमटी फार आवडते. सो आपण आता ती बनवून घेऊया. त्यासाठी आता मी इथे शेंगदाणे आणि मिरची थोडीशी जाडसर असे एकत्र दळून घेतलेले आहेत. आता तेल गरम झाल्यावरती आपण थोडेसे हे परतून घेऊया याच्यामध्ये. थोडेसे पाणी टाकून हलवून घेऊया. आणि चवीपुरतं मीठ. मला एक उकळी आली की आपली आमटी रेडी. अशा पद्धतीने आपले वडे बनून तयार आहेत. आमटीही त्यासोबत छान तयार झालेली आहे. तर विठ्ठलाच्या भक्तीत रंगून जा आणि या स्वादिष्ट वड्यांचा आस्वाद घ्या. नक्की ट्राय करून बघा आणि कसे बनलेत हे मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.